परंतु विकासावर बोलायचं नाही. विकास सोडून कुठेतरी समाजाला, मतदारांना घेऊन जायचं हा काही लोकांचा उद्योग असल्यामुळं देवखेळ नावाची जी वेब सिरीज झालेली आहे त्याच्यावर सध्या प्रचार चालू आहे. म्हणजे मी विकास किती केला हा विषय सोडून द्या, पण आपण वेब सिरीजवर चर्चा करूया. पण मी इथल्या सगळ्या मतदारांना 100% आश्वासन आणि वचन देतो, त्या देवखेळमध्ये आपल्या संस्कृतीला बाधा करणारं काय असेल तर ही वेब सिरीज थांबवली जाईल हा शासनामार्फत हे मला सकाळी कळल्यानंतर त्या वेब सिरीजचे जे निर्माते आहेत चंद्रकांत गायकवाड त्यांना देखील मी फोन लावायचा प्रयत्न केला. जाधव म्हणून अजून एक व्यक्ती आहे त्यांना देखील मी फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन काय लागू शकला नाही. ही संस्कृती जपण्याची जबाबदारी तुम्ही पालकमंत्री म्हणून माझ्यावर सोडून द्या. कारण ज्यावेळी खेळे आणि नमन या संस्कृतीकडे आपण बघतो तर सगळ्यात जास्त त्याचा चाहता पालकमंत्री आहे. आणि म्हणून नागरिकांनी अनेक वेळा सांगितलं, तुम्ही जर माझ्या गाडीमध्ये बसला तर मी पुष्पाची कधीच गाणी ऐकतो. मी एक तर जागणीची गाणी ऐकतो, नागनाथची गाणी ऐकतो, त्यानंतर भजन ऐकतो. आणि मी सांगतो की या जिल्ह्यामधला असा एक मी राज्यकर्ता आहे, मी सगळ्यात चांगला मृदुंग वाजवू शकतो. नागनाथला पण वाजवू शकतो आणि राजकारणातला पण वाजवू शकतो. त्याच्यामुळे खोटं बोलायचं म्हणजे किती बोलायचं, मला कोणावर टीका करायची नाही. परंतु या ज्या संस्कृती आहेत, जाकडी असेल नव्यान असेल, याला राजाश्रय देण्याचं काम देखील महायुतीच्या सरकारने केलं. आणि म्हणूनच दर महिन्याला जे मानधन देण्याची योजना आणली ती योजना देखील कलाकारांसाठी महायुतीनंच आणलेली आहे. त्याच्यामध्ये नानाचे देखील कलाकार आहेत, त्याच्यामध्ये जाकलीचे देखील कलाकार आहेत, त्याच्यामध्ये भजनाचे देखील कलाकार आहेत. त्याच्यामुळे ही संस्कृती जपण्याची जबाबदारी सरकारवर तुम्ही सोडून द्या. पण नक्की विकासाची कामं तुम्ही काय केली हे देखील आपण सगळ्यांनी मिळून विचारलं पाहिजे.